चला मग आज राज्यघटनेचे प्रश्न बघू। पहिला प्रश्न आपल्या समोर आहे, भारतीय राज्यघटना केव्हा अंमलात आली? आता अंमलात केव्हा आली यावरती खूप वेळेस परीक्षेत प्रश्न आलेला आहे। तर 26 जानेवारी 1950 यावेळेस आपली भारतीय राज्यघटना अंमलात आली। ठीक आहे, पुढील प्रश्न आहे बघा, दुसरा प्रश्न, भारतीय राज्यघटनेचे जनक कोण आहेत? तर आपल्या भारतीय राज्यघटनेचे जनक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। आता आपल्या भारताचे पहिले पंतप्रधान कोण, जर असा प्रश्न आला तर जवाहरलाल नेहरू हे आपल्या भारताचे पहिले पंतप्रधान आहे। जर तुला असा प्रश्न आला की आपल्या भारताची पहिली महिला पंतप्रधान कोण, तर इंदिरा गांधी असं त्यांचं नाव आहे। पुढील प्रश्न आहे तिसरा, राज्यघटनाचे मसुदा समितीचे अध्यक्ष कोण आहेत? बघा यावरती प्रश्न अगोदर देखील आलेला आहे। तर आपल्या भारतीय राज्यघटनेचे मसुदा समितीचे अध्यक्ष कोण, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच होते। आता तुम्हाला माहिती आहे का की आपल्या भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण, तर त्यांना आपण लोह पुरुष म्हणून देखील ओळखतो आणि त्यांचं नाव आहे सरदार वल्लभभाई पटेल। चल पुढे, चौथा प्रश्न तुझ्यासमोर आहे, भारतीय राज्यघटनेत एकूण किती अनुच्छेद आहेत? भारतीय राज्यघटनेमध्ये 448 सुधारित अनुच्छेद आहेत। ठीक आहे, 5 नंबरचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेत एकूण किती भाग आहेत? आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये 25 भाग आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। किती? 25 भाग आहेत। ठीक आहे, आता पुढील प्रश्न आहे 6 नंबरचा, मूलभूत अधिकार किती आहेत? तर मूलभूत अधिकार नेमकं काय आणि किती आहे हे थोडक्यात बघूया। तर आपल्या भारतीय संविधानामध्ये एकूण मूलभूत अधिकार आहे 6। आता ते कोणते ते थोडक्यात बघून घेऊया। समतेचा अधिकार आहे, स्वातंत्र्याचा अधिकार, शोषणविरुद्धचा अधिकार आहे, धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार, सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क आणि सर्वात शेवटचं म्हणजे घटनात्मक उपायांचा अधिकार। हे मूलभूत कर्तव्य आहे। आता सांग मूलभूत कर्तव्य किती? तर मूलभूत कर्तव्य 6 आहे, हे लक्षात ठेवत चला पुढे। आणि हा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर करत चला। 7 नंबरचा प्रश्न आहे, शिक्षणाचा अधिकार कोणत्या अनुच्छेदात आहे? आता आपण जे आता शिक्षण करत आहोत, आपल्याला त्याचा अधिकार कशाने भेटला? तर कलम 21 एवढं 2 नंबरच्या ऑप्शनमध्ये पण आहे, पण कलम 21A हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। चला पुढे, 8 नंबरचा प्रश्न आहे, समानतेचा अधिकार कोणत्या अनुच्छेदात आहे? समानतेचा अधिकार, प्रत्येक गोष्टीमध्ये समानतेचा अधिकार आहे कलम 14 मध्ये। अस्पृश्यता निर्मूलन बघा कलम 17 यावरती आधारित आहे। 9 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे, धर्म स्वातंत्र्याचा अधिकार कोणत्या अनुच्छेदात आहे? तर आपल्याला धर्माचं स्वातंत्र्य आहे अनुच्छेद 25 मध्ये। पुढील प्रश्न आहे 10 नंबरचा, मूलभूत कर्तव्ये कोणत्या देशातून आपण घेतली आहे? आता हे मूलभूत कर्तव्य आपण आपल्या संविधानामध्ये रशिया या देशाकडून घेतलेली आहे। बघा तुम्हाला माहिती आहे का, यावरती एक प्रश्न हमखास विचारतात आणि इथं आपण गुंततो, कारण की हे जे बाकीचे आहे ना हे आपल्याला कन्फ्यूज करतात। तर लक्षात ठेवा की मूलभूत कर्तव्य आपण रशिया या देशाकडूनच घेतलेले आहे। पुढील प्रश्न आपल्या समोर आहे 11 नंबरचा, भारताची राजभाषा कोणती आहे? तर आपल्या भारताची राजभाषा आहे हिंदी। आपल्या महाराष्ट्राची बोलीभाषा आहे मराठी ही भाषा आपण देवनागरी या लिपीत लिहितो। 12 नंबरचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, राष्ट्रपतीचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? बघा आता समजा तुम्हाला आता राष्ट्रपती व्हायचं, तर तुम्हाला 35 वर्षाचे तुम्ही झाले तेव्हाच तुम्ही राष्ट्रपती होऊ शकता। आता समजा तुम्ही निवडून आले राष्ट्रपतीला, तर तुम्ही 5 वर्षापर्यंत आपल्या पदावर राहू शकता, 5 वर्षापर्यंत। आता तुम्ही तिन्ही सेना दलाचे प्रमुख असाल, नामधारी जरी राष्ट्रपती आहे तर कार्यकारी पंतप्रधानच असतो। नावाला जरी राष्ट्रपती मोठे आहे परंतु कार्यकारी कोण, तर पंतप्रधान कार्यकारी आणि नामधारी राष्ट्रपती। आता राष्ट्रपती कोण आहेत? तर द्रौपदी मुर्मू। त्या किती नंबरच्या राष्ट्रपती आहे हे तुम्हाला आता मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। ठीक आहे, पुढील प्रश्न आहे 13 नंबरचा, लोकसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? लोकसभेचा कार्यकाळ 5 वर्षाचा असतो।
ठीक आहे. पुढील प्रश्न माफ करा. पुढील प्रश्न आहे बघा 14 नंबरचा. भारताचे सर्वोच्च न्यायालय कुठे आहे? नवी दिल्ली या ठिकाणी भारताचे सर्वोच्च न्यायालय आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता हे मुंबई आपल्या महाराष्ट्राची राजधानी, पश्चिम बंगालची राजधानी आहे कोलकाता, तामिळनाडूची राजधानी आहे चेन्नई आणि आपल्या भारताची राजधानी नवी दिल्ली. ठीक आहे. चला पुढे 15 नंबरचा प्रश्न आहे. पंचायत राज व्यवस्था कोणत्या घटना दुरुस्तीने आली? तर ही जी पंचायत राज व्यवस्था आहे ना, यावरती खूप वेळेस एक्झाममध्ये प्रश्न येतो. तर यामध्ये कन्फ्यूज काहीच होऊ नका. फक्त लक्षात ठेवा 73व्या घटना दुरुस्तीने पंचायत राज व्यवस्था आपण घेतली होती. ठीक आहे. पुढील प्रश्न आहे, इथे थोडं कन्फ्यूज झाले. आता हा प्रश्न आहे बघा 16 नंबरचा. राष्ट्रपतीची निवडणूक कशी होते? अप्रत्यक्ष होते. 17 नंबरचा प्रश्न आहे. राष्ट्रपतीचा कार्यकाळ किती वर्ष? तर 7 वर्ष नाही तर 5च वर्ष. आता मागाशी तुम्हाला एवढं समजून सांगितलं तरी कन्फ्यूज होत आहे. तर लक्षात ठेवा 5 वर्षापर्यंत समजा तुम्ही राष्ट्रपती झाला तर तुम्ही फक्त 5 वर्ष आपल्या पदावर राहू शकतात. आणि तुम्हाला माहिती का, राष्ट्रपती समजा तुम्ही झालात तर तुम्हाला कोणी पण असा येऊन तुम्हाला पदावरून काढू शकत नाही. तुम्हाला पदावरून जर कोणाला काढायचं असेल ना तर तुम्हाला महाअभियोग लावावं लागतं बघा. तेव्हाच तुम्ही तुमच्या पदावरून निघू शकतात. आणि हे सोपं नाही, त्याला खूप जास्त अवघड आहे. 18 नंबरचा प्रश्न आहे. उपराष्ट्रपतीची निवडणूक कोण करतो? उपराष्ट्रपतीची निवडणूक संसदचे सदस्य करतात. आता उपराष्ट्रपती होण्यासाठी देखील 35 वर्ष पूर्ण असावीत आणि किती वर्षापर्यंत ते राहू शकतात आपल्या पदावर? तर 5 वर्षापर्यंत ते राहू शकतात. 19 नंबरचा प्रश्न. पंतप्रधानाची नियुक्ती कोण करतो? तर राष्ट्रपती. आता हा जो राष्ट्रपती आहे ना, हा फक्त पंतप्रधानाची नियुक्ती नव्हे तर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश जे असतात तर त्यांची देखील नियुक्ती करतात. 20 नंबरचा प्रश्न आहे. मंत्रिमंडळ कोणाला जबाबदार असतात? मंत्रिमंडळ लोकसभेवर जबाबदार असतात. 21 नंबरचा प्रश्न. लोकसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? मागाशी बघितलं काही प्रश्न रिपीट झाले, माफ करा. तर लोकसभेचा कार्यकाळ 5 वर्षाचा असतो. 22 नंबरचा प्रश्न. लोकसभेचे कमाल सदस्य किती? तर 545 हे लोकसभेचे कमाल सदस्य आहेत. 23 नंबरचा प्रश्न आहे. राज्यसभा कायम सभागृह आहे का? तर बघा हो, राज्यसभा जी आहे ना ती कायम सभागृह आहे, स्थायी सभागृह आहे बघा. 24 नंबरचा प्रश्न आहे. राज्यसभेचे कमाल सदस्य किती? तर 245. 25 नंबरचा प्रश्न आहे. संसदेमध्ये किती सभागृह आहेत? तर संसदेमध्ये 2 सभागृह आहेत. पुढील प्रश्न 26 नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण नियुक्त करतो? तर राष्ट्रपती हे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नियुक्ती करतात. आता तुम्हाला माहिती आहे का, राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत बिचारे हे राज्यपाल आपल्या पदावर राहू शकतात. आता तुम्हाला राज्यपाल व्हायचे तर तुम्हाला 35 वर्ष वयाची पूर्ण असावीत. तर मग आता किती वर्षापर्यंत तुम्ही तुमच्या पदावर राहू शकतात? जर तुला असा प्रश्न आला तर या राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत तू तुझ्या पदावर राहू शकतो. पुढील प्रश्न आहे. न्यायिक पुनरावलोकन कोण करते? तर सर्वोच्च न्यायालय. पुढील प्रश्न आहे बघा. राष्ट्रपती राजवट कोणत्या अनुच्छेदात आहे? 356. 32 नंबरचा प्रश्न आहे. आर्थिक आणीबाणी कोणत्या अनुच्छेदात आहे? तर 360. राज्यपालाची नियुक्ती कोण करतो? तर राज्यपालाची नियुक्ती राष्ट्रपती करतात आणि राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहू शकतात. पुढील प्रश्न. राज्यपालाचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर माफ करा, मागाशी थोडी चूक झाली ती. राज्यपालाचा कार्यकाळ 5 वर्षाचा असतो, परंतु हे महत्त्वाचं आहे की ते राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत आपल्या पदावर राहू शकतात. मुख्यमंत्री कोण नियुक्त करतो? तर मुख्यमंत्रीची नियुक्ती राज्यपाल करतात.
36 नंबरचा प्रश्न, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश कोण नियुक्त करतो? तर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश राष्ट्रपती नियुक्त करतात. पुढील प्रश्न आहे, भारतात एकूण किती उच्च न्यायालय आहेत? आता हा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. कशामुळे हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे? तर भारतात एकूण 25 उच्च न्यायालय आहेत. पुढील आहे बघा 38 नंबरचा प्रश्न, नियंत्रक व महालेखापाल CAG कोण नियुक्त करतो? तर राष्ट्रपती. आता पुढचं तर खूपच महत्त्वाचं आहे, वित्त आयोगाची स्थापना किती वर्षांनी होते? वित्त आयोगाची जी स्थापना असते ना, तर ती दर 5 वर्षांनी होते. पुढील प्रश्न आहे 40 नंबरचा, भारत निवडणूक आयोग कोणत्या अनुच्छेदात आहेत? तर 324. पुढील प्रश्न आहे, मतदानाचा अधिकार कोणत्या अनुच्छेदात आहे? 326. पंचायती राज व्यवस्था कोणत्या घटनादुरुस्तीने आली? तर 73व्या घटनादुरुस्तीने आली. बघा की आता हे खूप महत्त्वाचे प्रश्न होते. आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशा नवनवीन व्हिडिओसाठी लाईक शेअर करायला विसरू नका. आणि तुम्हाला एक लास्टमध्ये सांगून देते की तात्याचा ठोकळा जर तुम्हाला घ्यायचा असेल तर मी लिंक दिलेली आहे, ॲमेझॉनमधून तुम्ही घेऊ शकता. GKसाठी राज्यघटना असो GK असो खूप महत्त्वाचं आहे. बघा तुम्हाला सिलेक्शन देण्यासाठी तात्याचा ठोकळा खूप महत्त्वाचा आहे. लिंक आहे, आवश्यक वाटल्यास नक्की घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.